नम्र मंदिरामध्ये आपण प्रवेश करायला हवा. कासवाला किंवा नंदीला पाया पडून पैशाचा, ज्ञानाचा किंवा ताकदीचा गर्व तिथेच सोडा, हे त्याचं प्रतीक असतं. घंटा वाजवून काही सेकंद ध्वनिलहरी ऐका, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चक्रेही संतुलित होतात. मुख्य मूर्तीसमोर काही क्षण उभारून मूर्तीपासून निघणारी जी कंपने असतात, किरणे असतात, ती आशीर्वाद म्हणून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. प्रदक्षिणा घालताना त्या कंपनीने मिळवण्याचा प्रयत्न करा. ती कंपनी स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. गर्भगृह म्हणजेच गाभारा. मोठी वैश्विक आणि सात्विक शक्ती तिथे साचलेली असते. तिथे प्रवेशाच्या वेळेस तुमचे विचार पवित्र असले पाहिजेत बरं का. ते विचार विचलित होऊ नये म्हणून देवदेवतेचा मंत्रोच्चार करतच राहा, ज्यामुळे सात्विकता राहील. आणि अशा वेळेस बीजमंत्र म्हणणं हे सगळ्यात जास्त योग्य. ते माहिती करून घ्या. मंदिरात तीर्थप्रसाद आवर्जून ग्रहण करा. साष्टांग नमस्कार घाला आणि डोकं टेकवून पाया पडा, जेणेकरून तुमच्या सहस्त्रार चक्रातनं सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा आत शिरेल, जी तुमचे मानसिक आणि शारीरिक दोष कमी करायला मदत करेल. मंदिरातून बाहेर पडताना पाठ कधीही करू नका. दरवाजातून बाहेर पडताना परत एकदा मूर्तीला पाया पडा. हे विश्व कंपन लहरींवर आधारित आहे. आपण याची कंपन लहरींची जड स्वरूप आहोत. कंपने संतुलित करायची असतील तर मंदिरात जाणं गरजेचं आहे. स्वामी भक्त हो, आपण फक्त मंदिरात दर्शनाला जायचं म्हणून जात असतो, परंतु त्यामागचे हे नियम मात्र आपल्याला कधीच माहीत नसतात. आणि हे जर नियम मनात ठेवून आपण मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मंदिरात गेल्यानंतर त्याप्रमाणे केलं तर त्याचा फार फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा काय फायदा होतो किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागे काय अर्थ दडलेला आहे हे आत्ता मी सांगितलं. तर आपण पाया पडतो म्हणजे काय किंवा का पडतो, ते का पडायचं, तसंच घंटा वाजवतो म्हणजे का वाजवायची, त्याच्याने काय होतं, किंवा जो गाभार आहे त्या गाभाऱ्यात आपण जातो तेव्हा त्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला बघा तुम्ही शांत वाटतं, पवित्र वाटतं, एक प्रकारचा सुगंध त्या गाभाऱ्यात येत असतो आणि मन कसं प्रसन्न होतं. ह्या सगळ्याच्या मागची काय कारणं आहेत, ह्याची कारणं तुम्हाला हा व्हिडिओ ऐकताच लक्षात आलं असेलच. आणि निघताना मात्र मंदिरात जो प्रसाद असेल तो ग्रहण केल्याशिवाय कधीच निघू नका. प्रसाद आवेरून गेल्यामुळे अनेक प्रकारचे खूप विपरीत परिणाम भक्तांना भोगावे लागलेले आहेत, हे अनेक कथांमध्ये आले. तेव्हा या गोष्टींचं पालन करा.